यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। ढानकी नगरपंचायतचा वास्तव संकल्प रद्द करा। ढानकी शहर काँग्रेस कमिटीची मुख्य अधिकाऱ्यांकडे मागणी। ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्यास नागरिकांवर करवाढीचा बोजा लादेल हे नागरिकांना माहीत असून सुद्धा ढानकी येथील नागरिक यामुळे खुश होते की आपल्या ढानकी गावाचे शहरीकरण होऊन आपल्या गावाचा विकास होईल। गावात कधी नव्हे स्त्री पुरुषांसाठी संडास बाथरूम होईल, पाण्याची समस्या सुटून शुद्ध पाणी मिळेल, आरोग्य सुविधा मिळेल, त्याचे फायदेही मोठे मिळतील। शासनाकडून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी अनुदाने मिळतील, राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना मिळतील। आरोग्य, अभियांत्रिकी, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, नगरविकास, अग्निशमन दल आदी विभाग सुरू झाल्याने गावाचा नियोजनबद्ध विकास होईल। विविध योजनांना आणि विकास प्रकल्पांना राबवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर अवलंबून राहावे लागणार नाही। घरपट्टी, देवापट्टी वाढेल, पण हे सर्व काही ढानकी गावाला लाभले नाही। त्यांच्या पदरी फक्त सरपंचाच्या ठिकाणी मुख्याधिकारी दर्जाचा प्रथम श्रेणी अधिकारी मिळाला। सुविधा सोडून अतिरिक्त कर, शिवाय ढानकी जनतेला पुढील 5 वर्षासाठी अतिरिक्त कर मिळाला। ढानकी शहर काँग्रेस कमिटी नागरिकांकडून लादणारा नवीन कर या विरोधात पेटला असून त्यांनी नगर परिषद ढानकी, नगरपंचायत ढानकी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे की नगरपंचायतने आपल्या कार्यालयाअंतर्गत 2025-26 संकल्पमध्ये ढानकी येथील नागरिकांच्या मालमत्तेवर 26% इतर कर लादलेले आहेत। शैक्षणिक कर, रोजगार हमी कर, वृक्ष कर इत्यादी वाढीव कर सध्याच्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये महागाई, बेरोजगारी, शेती पीक योग्य भाव मिळत नसताना आपल्या नगरपंचायतकडून जाचक करामुळे सामान्य नागरिकांचा आर्थिक बोजा वाढला आहे। आपल्या नगरपंचायत कार्यालयाकडून रहिवाशांना कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना कोणताही विकास झालेला नसून पहिल्यांदा नागरिकांना सुविधा देण्यात यावी। नगरपंचायत अंतर्गत कोणत्याच प्रकारचे शाळा, रोजगार हमीचे कामे सुरू नसताना, गावात रस्त्यावर कुठेही वृक्ष लागवड नसताना अतिरिक्त कर लादू नये, अन्यथा नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने जन आंदोलन करून त्याचे परिणाम झाल्यास ढानकी नगरपंचायत कार्यालय जबाबदार राहील याचा इशाराही दिला। त्यावेळी बाळासाहेब चंद्रे, अमोल तुपेकर, बापूराव नरवाडे, रमेश गायकवाड, रुपेश भंडारी, गजानन मिटकरे, अक्षय रमेश भगत, शुभम मुनेश्वर, नामदेव गोपेवाड, साहेबराव वाघमाडे, सुधाकर बाबुडकर आणि ढानकी नगरपंचायतचे नागरिक उपस्थित होते। MH29 मीडियासाठी प्रतिनिधी महबूब शेख, उमरखेड।